नमस्कार मंडळी, मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध बातम्यांचा, विविध घडामोडींचा. मॅक कट्ट्यावर आपण काल हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या बलिदानाचं स्मरण केलं आणि स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाचं जागरण केलं. आपण सगळ्यांनी त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला. आपल्या प्रतिसादामुळे मॅक कट्टा अधिकाधिक लोकप्रिय होतोय, त्याचे सबस्क्रायबरही वाढत आहेत. आपण बघत असताच आपण लाईकही केलाय, आपण शेअरही करता. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आवर्जून मॅक कट्टा सबस्क्राईब करायला सांगा. या निमित्ताने एक चांगली चर्चा करण्याची संधी तुमच्या सहकार्यामुळे मिळत आहे. विविध विषयांची हाताळणी मॅक कट्टा करत आहे. आज परत एकदा राजकीय विषय घेऊन आपल्याशी संवाद करताना आनंद होतोय. ठाकरे बंधूंचं मिलन ही आहे का पुरोगाम्यांची गरज? मंडळी, कालपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे राज ठाकरे हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा सुरू झालेली आहे. आणि स्वाभाविकच अशी जेव्हा राजकीय चर्चा सुरू होते त्याचे वेगवेगळे तर्क वितर्क अर्थ निघतात, जे निघत आहेत. अगदी सुरुवातीला त्याचं स्वागत झालं, जे मनुष्य स्वभावाला धरून अगदी योग्य आहे. म्हणजे दोघंही चुलत भावंड आहेत, दीर्घकाळ एकत्र राहिलेले आहेत, लहानाचे मोठे झालेले आहेत. त्यामुळे ठाकरे म्हणून जे काही संस्कार आहेत ते दोघांवर समान आहेत. त्यामुळे असे दोघं एकत्र येत असतील तर गैर काय? स्वागत केलं पाहिजे तर ते केलं पाहिजे. पण मुळात आपण लक्षात घेतलं पाहिजे ते वेगळे का झाले, आणि मग आता एकत्र यायचं असेल तर त्यावेळी वेगळे का झालात, फुटलात का, बाहेर का पडलात, हा प्रश्न आहे. मंडळी, राजकारण, सत्ता, महत्वाकांक्षा, खुर्ची आणि संघटनेतलं सर्वोच्च पद हे एकालाच मिळतं, एकालाच मिळणार होतं. ते दुसऱ्याला मिळणार नव्हतं हे निश्चित होतं. आणि ते एकालाच मिळणार आणि आपल्याला मिळणार नाही हे जेव्हा ठरलं, हे निश्चित झालं, त्यावेळी दुसरे बाहेर पडले. म्हणून फूट पडली, शिवसेना फुटली, त्यातून मनसे तयार झाली आणि हे सगळं संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्याच हयातीत घडलेलं आहे. त्यावेळी जेव्हा घडलं त्यावेळी अशी चर्चा केली गेली की नाही, वाद जगाला दाखवण्याकरता आहेत, माध्यमांकरता आहेत, पण प्रत्यक्ष दोघं एकत्रच आहेत. उलट मराठी मतदारांचा जो काही एक विस्तार झालेला आहे, म्हणजे मराठी मतपेटी शिवसेनेमुळे संघटित झाली, घट्ट झाली आणि मुंबई, ठाणे, कोकण परिसरात जो एक काही शिवसेनेचा दबदबा निर्माण झालेला आहे त्याच्यातलं म्हणजे तो तसाच राहावा आणि एक संधी मिळावी, या भूमिकेतनं हे दोन पक्ष वेगळे झालेत, अशा प्रकारची चर्चा काही जणांनी त्यावेळी केली होती. दरम्यान पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर प्रचंड टीका केलेली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर तोंडसूक घेतलेलं आहे. आणि त्यामुळे आता ते एकत्र येतील का, वाटाच वेगळा झालेल्या आहे. आणि परत मी जो सुरुवातीचा मुद्दा काढला की म्यान एकच आहे, खुर्ची एकच आहे, संघटनेतलं पदही खुर्ची एकच आहे. अशा वेळी दोघं एकत्र कसे येतील? कारण दोघंही महत्वाकांक्षी, दोघंही यांचाही एक मोठा व्यापक असा विस्तार आहे आणि ते स्वाभाविक होतं. त्यातून मनसे राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या एकत्र येण्याची चर्चा परत एकदा नव्याने सुरू करण्यामागे काय हेतू आहे, हे कोण करतंय हे जाणून घेतलं पाहिजे. साधारण शनिवार रविवार जो असतो, म्हणजे काल शनिवारी ही चर्चा सुरू झाली, हा राजकीय बातम्यांचा नसतो. फार काही घडामोडी घडत नाहीत, त्यामुळे त्या अर्थाने ब्रेकिंग न्यूज नसते. आणि मराठी वाहिन्यांना तर ब्रेकिंग न्यूज लागते, TRPचा खेळ आहे. मग असं काही सोडून दिलं, असं काही चालवलं तर ते दिवसभर चर्चा करता येते, मग हळूहळू चघळता येतं, लोकही त्याच्यावर बोलायला लागतात आणि आपली वाहिनी बघितली जाते, म्हणजे आपल्या वाहिन्या बघितल्या जातात. तो हा खेळ काल करून झालेला आहे का,
असंही एक शंका या सगळ्या मागे आहे. एकूणच प्रिंट म्हणजे प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडिया, छापील माध्यमं, दृकश्राव्य आणि समाज माध्यमं, यात एक मोठा गट आहे ज्येष्ठ पत्रकारांचा, संपादकांचा, नव्याने आलेल्या पत्रकारांचा, आणि तो त्या अर्थी पुरोगामी सेक्युलर आहे. आता पुरोगामी सेक्युलर म्हणजे काय, तर तो पूर्णतः हिंदू द्वेष्टा, हिंदू विरोधी आहे. म्हणजे काय, तर तो पूर्णतः भाजप, मोदी, फडणवीस, शहा विरोधी आहे. अशा माध्यमांची एक गरज आहे, ती एक इकोसिस्टीम आहे. आणि त्याच इकोसिस्टीमनी ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीपासून दूर जाण्याचा, फुटून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी उद्धव ठाकरे यांना चालवणं, त्यांचं समर्थन करणं, एका अर्थाने त्यांच्या प्रत्येक भूमिकेला एक वैचारिक चौकट प्राप्त करून दिलं, ती ह्याच माध्यमांनी केली होती. या माध्यमांचा राज ठाकरेंवर राग काय, तर राज ठाकरे वेगळे झाले तरी पण त्यांनी हिंदुत्व सोडलं नाही, किंवा हिंदुत्वाबद्दल ते आक्रमक आणि आग्रही आहेत. पण यांना राज ठाकरे कधी आवडले, ज्यावेळी राज ठाकरे यांनी महाकुंभावर टीका केली, अरे हड असं म्हटलं, त्रिवेणी संगमाचं पाणी दूषित ठेवलं, तिथपासनं या सगळ्यांना राज ठाकरे एकदम आवडू लागले. कारण ते आता जणू हिंदुत्व सोडतायत की काय असं यांना वाटू लागलं. तर अशा गटाने ठरवून कालची बातमी पेरली, सोडली आहे. आणि असा गट यांचं अस्तित्व टिकण्याकरता या दोघांना एकत्र आणू पाहतोय का, अशी आपण शंका निश्चितपणे घेऊ शकतो. मंडळी, अटी आणि शर्ती घालून युती होत नाही. युती धर्माचं सगळ्यात प्रभावी पालन महाराष्ट्रात आणि एकूण देशाच्या राजकारणात कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलं. ज्या दिवशी तत्कालीन भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे हे जे कोणी निर्णयाचे अधिकारी भाजपचे होते, त्यांनी त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी म्हणजे शिवसेनेशी युती केली, त्या दिवसापासून 2014-2019च्या टप्प्यापर्यंत दीर्घकाळ महाराष्ट्रात आपण दुय्यम भूमिकेत गेले, धाकटा भावाच्या भूमिकेत गेले, देशभर भाजप राष्ट्रीय पक्ष असताना सुद्धा. कारण अशा प्रकारचा धोरणात्मक निर्णय राजकारणात करावे लागतात, ती लवचिकता दाखवावी लागते, ती त्यावेळी भाजपने दाखवली. अशी लवचिकता मनोमिलन होताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दाखवू शकतील का? कोण म्हणेल मी मागच्या सीटवर जाऊन बसतो दोघांपैकी? त्यामुळे असे अनेक प्रश्न, असं मनोमिलन खरोखर अस्तित्वात येताना येणार आहेत. मुद्दा असा आहे की हे मनोमिलन या दोन्ही पक्षातल्या अन्य नेत्यांना चालणार आहे का? कारण त्यांच्याही काही इच्छा आहेत, त्यांच्या महत्वाकांक्षा आहेत, त्यांची प्रत्येकाची राजकीय गणित आहेत. असं मनोमिलन झालं तर राजकीय गणितं बिघडतात, याचा फटका भाजपने घेतलेला आहे. पण तो भाजपने सोसला आणि त्यानंतर भाजपने आपलं सक्षमता विस्तार केलेला आहे. त्याच्यामुळे असे वेगवेगळे प्रश्न ही मनोमिलन होताना उभे राहणार आहेत. हे मनोमिलन केवळ मुंबई महानगरपालिका निवडणुकीपुरतं म्हणजे मराठी मतांच्या गणिताकरता केलं जात आहे का? म्हणजे मनसेला मिळणारी मतं विभागली जाऊ नये आणि मनोमिलन झाल्यावर या दोघांच्या पक्षांना ती मिळावी आणि मुंबई महापालिकेची सत्ता भाजपकडे जाण्याऐवजी ती परत इथेच टिकून राहावी, मातोश्रीवर टिकून राहावी, या भूमिकेतनं हे मनोमिलन होणार आहे का? या मनोमिलनाचं स्वागत मुंबईच्या पलीकडे ठाणे, पालघर, रायगड यासह कोकणात आणि महाराष्ट्रात कुठे होणार आहे? कुठे या दोघांचा प्रभाव आता दिसतोय? लोकसभा निवडणुकांनंतर आणि विधानसभा निवडणुकांनंतर तिथलं चित्र कसं राहील, तिथले या दोघांचे समर्थक मतदार नेते याचं स्वागत कसं करतील, याही मुद्द्यांकडे भविष्यात पाहावं लागणार आहे. मंडळी, ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या बरोबरची युती मोडली आणि काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाण्याचा निर्णय घेतला, म्हणजेच इंडिया आघाडीतल्या सगळ्या घटक पक्षांबरोबर, म्हणजे जे भाजपाचे विरोधी पक्ष आहेत त्यांच्याबरोबर जाण्याचा जेव्हा निर्णय घेतला, त्यावेळी आपली आक्रमक कठोर हिंदुत्वाची भूमिका जी बाळासाहेबांनी घेतली होती ती पातळ केली आणि पुरोगामित्व आणि सेक्युलर वाटेवर चालू लागले. त्याचा फायदा त्यांना मुंबईत लोकसभा निवडणुकीत झाला असं चित्र, असा राजकीय अर्थ निघालेला आहे. पण तसाच्या तसा फायदा विधानसभेत झालेला नाही. त्यामुळे एकाच वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना
काहीशा मराठीच्या मुद्द्यावर, अधूनमधून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि आता इंडिया आघाडीत असल्यामुळे पुरोगामित्व सेक्युलरत्वाच्या मुद्द्यावर म्हणजे वक्फ विधेयकाच्या सुधारणांना विरोध करण्याच्या मुद्द्यावरही उभी आहे. मग राज ठाकरे याकडे या बाबतीत काय भूमिका घेणार? म्हणजे त्यांनी महाकुंभावर टीका करून झाली आहे, अरे हड म्हणून झालं, म्हणून तिथूपासनं ते हळूहळू आपलं हिंदुत्व सोडणार आहेत का? असं हिंदुत्व सोडलं तर त्यांचं समर्थन टिकणार आहे का? मनसे जेव्हा ऐन भरात होता, ऐन त्यांचा जेव्हा प्रभाव होता, त्यावेळी मनसेला साथ देणारे कोण होते? मनसेनी शहरी भागात म्हणजे कल्याण डोंबिवली सारख्या पट्ट्यात जिथे जिथे नगरपालिका जिंकली किंवा आमदार निवडून आले, त्यांचे मतदार कोण होता? तो मतदार जसा मराठी होता तसा तो हिंदुत्ववादीच होता. अशी जर आरेहडमुळे तो दुखावला गेलेला आहे. आता असं मनोमिलन होताना हिंदुत्व सोडलं तर मनसेविषयी काय भूमिका घेतली जाईल हेही आपल्याला बघावं लागणार आहे. राज ठाकरे हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, संपूर्ण मंगेशकर कुटुंबीय आणि सचिन तेंडुलकर यांच्याविषयी आदर बाळगूनच सॉफ्ट कॉर्नर आहे, त्यांच्याविषयी त्यांना आपुलकी आहे. ही आपुलकी आहे याचा राग पुरोगामी सेक्युलर मंडळींच्या म्हणजे हिंदू दृष्ट्यांमध्ये निश्चित आहे. त्याची आपण आता उदाहरणं काही वेळा बघितलेली आहे. अन्यथा बाबासाहेब पुरंदरेंच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला ज्यावेळी विरोध झाला त्यावेळीही राज ठाकरे यांनी जोरदार कणखर भूमिका घेतली होती. त्यामुळे आता अशी ज्यांच्याविषयी आपुलकी आहे, अशी आपुलकी मनोमिलनाकरता किंवा पुरोगामी सेक्युलर लिबरल पत्रकारांच्या टोळक्याकरता चमू करता बरं वाटावं म्हणून राज ठाकरे सोडणार आहेत का? हेही प्रश्न, असेही मुद्दे हे मनोमिलन होताना निश्चितपणे उभे राहणार आहेत. मंडळी, ज्यावेळी दोन शिवसेना म्हणजे एक मनसे निर्माण झाली आणि मूळ ओरिजिनल शिवसेना होती, त्यावेळी महाराष्ट्रातलं वातावरण डीएमके आणि AIDMK सारखं होईल असं काही ज्येष्ठ पत्रकार म्हणले होते. हो, ते ज्येष्ठ पत्रकार जे आज मोदी फडणवीसांचं समर्थन करतायत त्यांनी असंच म्हटलं होतं आणि लवकरच ह्या दोन पक्षात संपूर्ण सत्ता विभागली जाईल असं चित्र निर्माण केलं होतं. दोन्ही पक्षांना पक्ष वेगळे झाल्यापासून एक हाती महाराष्ट्र जिंकता आलेला नाही आणि भविष्यात जिंकता येईल अशी शक्यता आज तरी दिसत नाही. उद्याचं माहीत नाही, कारण राजकारणात कधीही काही होऊ शकतं, पण आज तरी हे केवळ दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे महाराष्ट्रातली सत्ता मिळवतील आणि कधी DMK AIDMK असं चित्र निर्माण राहील आणि अन्य पक्ष बॅकसीटवर जातील असं आज चित्र नाही. मग या दोघांकडे त्याच तामिळनाडूच्या चष्म्यातनं बघणं सोयीचं आहे का? मुळातच AIDMK DMK युती नाही आहे, तशी इथे मनसे आणि शिवसेना आता युती होऊ शकते का? मंडळी, राजकारणातले वेगवेगळे पैलू ह्या मनोमिलनाच्या निमित्त किंवा संभाव्य युतीच्या निमित्ताने आपण बघितले पाहिजे. जितके अधिक पैलू शोधू तितकं लक्षात येईल की युती ही इतकी सहज नसते. ती सहजपणे झाली एका विशिष्ट रेट्यामुळे, काही दबावामुळे झाली तरी ती टिकवणं, ती निभावणं हे तितकंही सोपं नसतं. त्याचमुळे या मनोमिलनाची चर्चा करताना, या मनोमिलनाकडे बघताना अधिक व्यापकतेने आपल्याला निश्चितपणे बघावं लागेल. आता हे मनोमिलन एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव टाकण्याकरता आहे का? म्हणजे मुळातच आता सतत बातम्या येतात की एकनाथ शिंदे नाराज आहेत, उपमुख्यमंत्रीपद त्यांना मिळालेलं आहे, त्यांच्या आमदारांच्या बाबतीत निधीच्या बाबतीत नाराजी आहे. मग अशा एकनाथ शिंदे यांच्यावर एक दबाव टाकून त्यांनी भाजपपासून फारकत घेऊन मूळ शिवसेनेत परत यावं याकरता हा मनोमिलनाचं चर्चा सुरू झालेली आहे का? किंवा मराठीच्या मुद्द्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांना एकत्र करायचं आणि भाजपाला कॉर्नर करण्याचा काही प्रयत्न चाललेला आहे का? मंडळी, हे जे सगळं चाललेलं आहे ते विधानसभेत महाविकास आघाडीचा झालेला दारुण पराभव आणि भाजपाला मिळालेलं यश या पार्श्वभूमीवर तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातलं काय होणार या दृष्टिकोनातून विचार केलेला आहे. राजकीय पक्षांना असाच विचार करावा लागतो, कारण आपल्यालाही जो राजकीय पक्ष जिंकतो तोच समर्थ आहे असं वाटत असतं. भारतीय जनता पार्टीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्याच्या करता आवश्यक अशा संघटनात्मक कार्यक्रमावर जसा भर दिलेला आहे तसं त्या जिल्ह्यातले प्रभावी नेते, जे जिल्हा परिषदा, स्थानिक नगरपालिका याच्या व्यतिरिक्त
तिथले म्हणून जे काही प्रभावाचे किंवा सत्तेची जी काही एक केंद्र असतात, म्हणजे सूतगिरण्या असतील, बँका असतील, वेगवेगळी जी सत्ता केंद्र आहेत ती त्यांच्याकडे आहेत. अशा नेत्यांना भाजपमध्ये घेण्याच्या प्रयत्नात निश्चितपणे आहे. उपयोग होईल की नाही हा भाग मुद्दा आहे. ते घेण्यामुळे स्थानिकांवर अन्याय होईल का हा मुद्दा वेगळा आहे. म्हणूनच आता शेकापच्या नेत्यांना, पंडित पाटलांना भारतीय जनता पार्टीने रायगडमध्ये आपल्या पक्षात घेतलेलं आहे. त्यामुळे एकीकडे भारतीय जनता पार्टी आपला संघटनात्मक विस्तार, राजकीय प्रभाव वाढवत आहे. मिळालेल्या सत्तेच्या आधारे लोकांना काही ना काही विकासाच्या प्रकल्पांच्या माध्यमातून सत्ता राबवण्याच्या अधून आपल्या मतदाराला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत असताना उर्वरित राजकीय पक्ष सुद्धा आपल्या वेगवेगळ्या खेळी खेळत आहेत. त्यातलीच ही मनोमिलनाची खेळी होणार आहे. मनोमिलन होईल का? मनोमिलन झालं तर ते यशस्वी होईल का? या सगळ्या जर तरची प्रश्न प्रत्यक्ष निर्णय होताना दिसतील. पण तुर्तास तरी हे जे मनोमिलन गाजतंय वाचतंय ते मनोमिलन या दोन चुलत भावांची म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या गरजेपेक्षा ज्या इकोसिस्टीमचा मी उल्लेख केला असे हिंदू द्वेष्टे, पुरोगामी, सेक्युलर, लिबरल, न्यू लेफ्ट, वोक अशा पत्रकारांच्या, कलाकारांच्या गटाची गरज निर्माण झाल्यासारखं चित्र निर्माण झालेलं आहे. बरं, जे मराठी कलाकार, अपवाद वगळता बहुतांश मराठी कलाकार म्हणजे चिन्मयी सुर्वेसारख्या मराठी कलाकारांनी मराठी भाषेसाठीचा प्रयत्न चालू आहे. आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत आणि विदेशात शिकवतात. त्या मराठी कलाकारांचं ऐकून म्हणजे त्या मराठी कलाकारांना अवघ्या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेचं प्रतिनिधी मानून राज ठाकरे निर्णय घेणार आहेत का? म्हणून मंडळी, या सगळ्या मनोमिलनाच्या सुरू झालेल्या चर्चेकडे एक अतिशय डोळसपणे बघावं लागेल. कोणत्या नेत्यांची आता राज्यसभेत जाण्याची पंचायत होणार आहे तेही आपण शोधावं लागेल. त्यामुळे मंडळी वेध घेतला पाहिजे आणि नेहमी मॅक कट्ट्यावर आपलं सांगणं हेच असतं. त्या अर्थाने आपण सर्वसामान्य आपल्या रोजच्या जगण्यात कोण आलं आणि कोण गेल्याने काय फरक पडत असतो. पण मंडळी, आपलं रोजचं जगणं सुसह्य होण्याकरता जे काही घटक आहेत त्या सगळ्या घटकांचा आपण विचार केला पाहिजे आणि म्हणून अशा बातम्यांकडे अधिक डोळसपणे बघितलं पाहिजे. मॅक कट्ट्यावर हाच प्रयत्न असतो. बातमी मागची बातमी, बातमीमधली बातमी, बिटवीन द लाईन्स आपल्यापर्यंत पोहोचवावं. मॅक कट्ट्यावर आज इतकंच. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.